तुला शपथ घातली होती तरी तू इथं आलीस का? कशासाठी? हे असं वागताना तुला काहीच लाज वाटून नाही राहिली का बे? अहो पण मी हे सगळं तुमच्यासाठीच करतेय ना, नाहीतर काय करणार होतो आपण? कुणाशी तरी बोलून बघावं म्हणून आले इथे मी, तर तुम्ही पैतळेस तू. तुझ्याशी ना बोलायचीच इच्छा नाही माझी. दादा आत्ता राहू दे. मी काय म्हणते, जरा नीट सांगाल का काय झालंय ते? हो ना दादा. तुम्ही मला 10 दिवसात पैसे आणून द्या. साहेब कुठून आणू एवढे पैसे साहेब? तुम्हाला हप्ते तर चुकवता येणार नाहीत. अशानं तुमच्या घरावर जप्ती येईल आणि तुमचा संसार रस्त्यावर येईल. मिस्टर भावसार, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला चांगले भाऊजी मिळालेत. कोण? भाऊ कोण काय, गुरुनाथ सुभेदार एकदम येऊन पैसे भरून गेले. ते पैसे भरण्यासाठीची 1 महिन्याची मुदत मी तुला देतो. या 1 महिन्यात तू माझे पैसे परत केलेस तर ठीक, नाहीतर काय? नाहीतर तुझ्या बहिणीला माझ्या आयुष्यातून कायमचं जावं लागेल. गुरुनाथ 4 लाख भरले? हो ना. यांनी कसे काय पैसे भरले? मला तर हे बरोबर वाटून नाही राहिलं. चूक काय आहे त्यात? अहो आता गरज पडल्यानंतर आपलीच माणसं मदत करणार ना. मग राधिका बघितलंस ना, अगं गुरुनाथ भाऊजींचं मन किती मोठं आहे. तू उगाचच ए गपे भाईताड, कायचे काय बोलून राहिली तू? तर कसलं मोठं मन ग? तिथे माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं त्यानं, आणि कसलं मोठं मन. माणसानं हे केले ना, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी डाव आहे. नक्कीच. गुरुनाथ काही साधा सरळ माणूस नाहीये. दादा मला सांगा, तुम्ही त्यांच्याकडे गेला होता, ते काय म्हणाले? सांगायलाही लाज वाटते. मी गेलो होतो त्याच्याकडे. मला म्हणाला 1 महिन्यात पैसे परत केले नाहीत तर तो राधिकाला कधीच स्वीकारणार नाही. नाही, असं काही होणार नाही. आपण काहीतरी प्रयत्न करूया. मी काय म्हणते, मी मिस्टर गुप्तेंशी बोलते. काही लोनची व्यवस्था होते का बघूया ना. नाही हो, लोन फेडण्याची ताकद नाहीये माझ्यात. मला नाही जमणार ते. मग आता काय करायचं दादा? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.